मी विचार करत होतो की ह्या वीकेंडला आपण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करू शकतो. तिथलं वातावरण खूप छान असतं म्हणे हल्ली. नमस्कार. कम्प्युटरचं पॉवर बटन दाबलं आणि काहीच नाही. फक्त शांतता. अरे देवा, काय झालं आता? हा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घेतला असेल, नाही का? खूपच निराशाजनक असतं हे. तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की जेव्हा कम्प्युटर सुरू होत नाही, तेव्हा त्या काळ्या स्क्रीनच्या मागे नक्की काय चाललेलं असतं. तर मग सुरुवात करूयात त्या क्षणापासून, ज्याला आपण म्हणू शकतो सायलेंट स्टार्टअप. म्हणजे पॉवर बटन दाबल्यानंतर ती शांतता आणि मग मनात येणारी ती धाकधूक, की आता काय? कल्पना करा, आपण बटन दाबलं आणि नेहमीचा सुरू होण्याचा आवाज नाही आला. एक तर पूर्ण शांतता आहे किंवा कसला तरी विचित्र बीप बीप असा आवाज येतोय. साहजिकच पहिला विचार काय येतो, अरे बापरे, कॉम्प्युटर गेला कामातून. पण थांबा, खरंच तसं असतं का? आणि इथेच खरी गंमत आहे. जरी स्क्रीन काळी असली तरी त्यामागे एक खूप महत्वाची प्रक्रिया आधीच सुरू झालेली असते. हो, म्हणजे आपल्याला डिस्प्लेवर काही दिसायच्या आधीच कम्प्युटर स्वतःचं चेकअप सुरू करतो. हे असं आहे जसं की कम्प्युटर सकाळी उठून स्वतःचं मॉर्निंग चेकअप करतोय. आणि या चेकअपला एक तांत्रिक नाव आहे, पॉवर ऑन सेल्फ टेस्ट. आपण सोप्या भाषेत त्याला म्हणू शकतो पोस्ट. तर मग हा पॉवर ऑन सेल्फ टेस्ट म्हणजे पोस्ट नक्की आहे तरी काय? सोप्पा आहे. ही एक डायग्नॉस्टिक टेस्ट आहे. म्हणजे एक प्रकारची तपासणी. ती कम्प्युटरचा फर्मवेअर करतो. आता फर्मवेअर म्हणजे काय, तर हार्डवेअरला चालवणारा एक छोटासा सॉफ्टवेअर. तर हा फर्मवेअर प्रत्येक वेळी कॉम्प्युटर सुरू झाल्यावर सीपीयू, रॅम, कीबोर्ड यांसारखे जे महत्त्वाचे पार्ट्स आहेत ते व्यवस्थित चालतायत की नाही हे चेक करतो. याला समजून घ्यायला एक मस्त उदाहरण आहे. विमानाचं बघा. ते उड्डाण करण्यापूर्वी पायलट एक प्री फ्लाइट चेक करतो, बरोबर? प्रत्येक गोष्ट तपासली जाते. अगदी तसंच ही कम्प्युटरची स्वतःची प्री फ्लाइट चेक आहे. सगळं काही ओके असेल तरच तो पुढच्या कामाला लागतो. बरं, तर ही तपासणी होते कशी? ही आहे बायोसची स्टार्टअप चेकलिस्ट. पोस्ट प्रक्रियेचा हा खरा गाभा आहे. बायोस म्हणजे समजा कम्प्युटरचा मेंदू किंवा त्याचं बेसिक इन्स्ट्रक्शन मॅन्युअल. तर हे बायोस काय करतं? ते एका मागोमाग एक गोष्टी तपासतं. सगळ्यात आधी सीपीयू रजिस्टर्स, मग स्वतःच्या कोडमध्ये काही गडबड नाहीये ना ते. त्यानंतर मेमरी, हार्ड ड्राईव्ह असे सगळे महत्त्वाचे भाग. आणि जेव्हा ह्या सगळ्या टेस्ट पास होतात, तेव्हाच ऑपरेटिंग सिस्टमला हिरवा कंदील मिळतो. आणि हे सगळं अक्षरशः काही सेकंदांमध्ये होतं. अगदी शांतपणे. आपल्याला कळत सुद्धा नाही. पण जर यात काहीतरी गडबड झाली, तर मात्र ही शांतता टिकत नाही. आणि जेव्हा हा पोस्ट टेस्ट फेल होतो, तेव्हा कम्प्युटर आपल्याशी बोलायचा प्रयत्न करतो. हो, खरंच. त्या एरर्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कम्प्युटरची मदतीसाठीची हाक असते. उदाहरणार्थ, समजा त्याला एखादा हार्डवेअर पार्ट सापडलाच नाही किंवा तो नीट काम करत नाहीये, तर फर्मवेअर काय करतो? तो बूटिंगची प्रोसेस तिथेच थांबवतो आणि एक एरर मेसेज देतो. म्हणजे बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय, तर कम्प्युटर आपल्याला प्रॉब्लेम काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण तो हे कसं सांगतो? याचे दोन मुख्य मार्ग आहेत. जर व्हिडिओ सिस्टीम व्यवस्थित चालू असेल, तर आपल्याला मॉनिटरवर एक कोड किंवा काहीतरी मेसेज दिसेल. पण जर प्रॉब्लेम व्हिडिओ सिस्टीम सुरू व्हायच्या आधीचाच असेल तर मग कम्प्युटर बीप आवाजांचा वापर करतो. एक विशिष्ट पॅटर्न असतो, जसं की एक लांब बीप आणि दोन छोटे बीप. याचा अर्थ बहुतेक वेळा व्हिडिओ कार्डमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं समजावं. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायला हवी, हे बीप किंवा एरर मेसेज म्हणजे कम्प्युटर पूर्णपणे खराब झालाय असं अजिबात नाही. उलट हे तर आपल्याला थेट प्रॉब्लेमपर्यंत पोहोचवणारे महत्त्वाचे क्लूज आहेत, धागेदोरे आहेत. ठीक आहे, मग आता प्रॉब्लेम तर समजला. आता त्याच्यावर उपाय काय ते बघूया. चला तर मग आपल्या कम्प्युटरसाठी एक फर्स्ट एड किट किंवा प्राथमिक उपचारांची चेकलिस्ट पाहूया. सहसा पीओएस फेल का होतो याची काही कॉमन कारणं आहेत, जसे की बायोस करप्ट झालं असेल किंवा आतले कनेक्शन्स थोडे लूज झाले असतील किंवा एखादा नवीन हार्डवेअर पार्ट लावला असेल जो कम्पॅटेबल नाहीये किंवा मग पीसी जोडतानाच एखादी चूक झाली असेल. अशा वेळेस घाबरून न जाता ह्या 5 सोप्या गोष्टी करून बघता येतात. पहिलं, सगळे पार्ट्स एकमेकांना कम्पॅटेबल आहेत ना हे पुन्हा एकदा तपासा. दुसरं, नुकतंच काही नवीन हार्डवेअर लावलं असेल तर ते काढून बघा. तिसरं, सगळे पेनड्राईव्ह, डिस्क वगैरे काढून टाका. चौथं, रॅमच्या स्टिक्स काढून साफ करून परत नीट लावा. आणि पाचवं, सगळ्या पॉवर केबल्स व्यवस्थित लागल्या आहेत की नाही हे एकदा चेक करा, थोडं दाबून बघा.
विश्वास ठेवा, बऱ्याचदा या साध्या चेकलिस्टमुळंच स्टार्टअपचे मोठे प्रॉब्लेम्स सुटतात. आणि यासाठीही काही मोठं टेक्निकल ज्ञान लागतं असंही नाही. तर मग आजच्या या माहितीनंतर स्टार्टअप फेल्युअरकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला असेल, नाही का? आता भीती वाटण्याऐवजी समोर एक कोड आहे आणि ते सोडवायचं आहे असं वाटेल. म्हणजे स्टार्टअपमधली एरर ही काही मोठी आपत्ती नाहीये. उलट ते एक कोडं आहे जे आपण सोडवावं याची वाट बघतंय. फक्त गरज आहे ती म्हणजे त्याने दिलेले संकेत बरोबर ओळखण्याची. आणि ते बीप कोड्स आणि एरर मेसेजेस हेच तर त्या कोड्यातले पहिले आणि सगळ्यात महत्त्वाचे क्लूज आहेत. तेच आपल्याला सांगतात की नक्की प्रॉब्लेम कुठे आहे आणि काय करायला हवं. तर मग पुढच्या वेळी जेव्हा कम्प्युटर सुरू होणार नाही तेव्हा त्याकडे एक मोठी आपत्ती म्हणून बघणार की एक निदान म्हणून नक्की विचार करा.